नमस्कार मित्रांनो. आज मला मुंबईला येऊन 7वा दिवस आहे. तर आज आम्ही गावी चाललो आहे. मी माझे आणि आमच्या मॅडम आम्ही दोघंही चाललो. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे. मुंबईवरून आम्ही आज गावी चाललो कारण मुंबईची परिस्थिती 7 दिवस बघितली. लोकांची धावपळ, जीवनाची हालत भरपूर परिस्थिती बेकार आहे. घाटाळ्याच्या काट्याप्रमाणे त्यांची धावपळ आहे. हे बघा आमचे मॅडम. कोकणामध्ये आमचा सुखी जीवन आणि हवा शुद्ध, जागा सुटसुटीत. आम्ही आता दिवा गाडीने ट्रेननी वामनासापेला जाणार आहोत. आत्ता वागले आगारला जातो ना आपण. स्टेशनवरून दिवा ट्रेनने आम्ही जास्त प्रवास करत नाही. केव्हा तरी आम्ही मुंबईला येतो. आमची मुलगा आणि मुलगी दोघे मुंबईला असतात. मोदींनी लेडीजसाठी हाफ तिकीट केले, त्यामुळे लेडीजला बसचीच ना, ट्रेनची नाही. सुविधा चांगली केलेली आहे. आणि इथं 24 तास बस चालू असं वागळ्या घालला रात्रीची. आम्ही आता 4 वाजता उठलो आहे. 4:15 पर्यंत आम्ही वागल्या आगारून निघालो आहे. शिपीत आला. सकाळचे 4:15. जरा काळोख असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. बसमध्ये उतरून आम्ही आता स्टेशनला पोहोचणार आहोत. तिकीट काढायला पाहिजे, लाईन लावायला पाहिजे. स्टेशनला पोहोचलो आहे. तिकीट काढून ट्रेन पकडायची आहे. टीचर आम्ही दिव्याला उतरणार आहोत. दिव्याला उतरलो आम्ही आता ट्रेनमधून. आता गावची ट्रेन पकडणार आहोत. दिवा मडगाव या ट्रेनमध्ये आम्ही बसत आहोत. चल बस इथं बस. जाणारी गाडी ही दासगावची खाडी आहे. घोड्या पण आहेत. सावित्री नदी. बरोबर चारायला जोडलेले साप्याचे रस्ता साहेब. हॅलो साहेब. चला बाय बाय. आपल्याचे वामना सापेला उतरले आम्ही आता. आम्ही ट्रेनमध्ये उतरलो. आता घरी चाललो आहे. बाईकवर आहोत. चाललो आम्ही बाईकवर. पाऊस आला आत्ताच आम्ही घरी आलो. गाडी पार्किंगला लावली. त्या मॅडम आता पिशवी काढत आहे.
ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा